दोन बायका फजिती आहे का? सिनेमा मराठी असो अथवा हिंदी, दोन्ही भाषांमध्ये अशा फॉर्म्युल्यावर बरेचसे चित्रपट आले. काहींनी आपल्याला खूप हसवलं, काहींनी अपेक्षाभंग केला. विजय पाटकर दिग्दर्शित कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटाचं कथासूत्रसुद्धा हेच आहे. नायकाचे दोन बायका आहेत, म्हणजे एकाच घरामध्ये दोन संसार आहेत. एकाच वेळेला तो दोन स्त्रियांबरोबर संसार थाटला आहे आणि अशातच तिसरी एक युवती त्या घरामध्ये येते. आता ती कशी येते, का येते, त्यामागे कोणाचं प्लॅनिंग असतं, याची गमतीदार गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. परंतु ही जी कल्पना सांगताना जेवढी एक्साइटिंग आहे किंवा गमतीदार वाटते, मिस्किल वाटते, त्या प्रमाणामध्ये ती पडद्यावर दुर्दैवाने तितकीशी आलेली नाही. सिनेमा आंबट चिंबट झालेला आहे. काही ठिकाणचे विनोद हे अश्लीलता ह्याच्या सीमेवरचे आहेत. कदाचित ही ह्या चित्रपटाची गरज असू शकते. कदाचित अशा चित्रपटांचा सुद्धा आपला स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग आहे, म्हणून हे सगळं भरलं असेल. चित्रपटामध्ये ग्लॅमर खच्चून भरलेलं आहे. मानसी नायकला आता अभिनेत्री म्हणून ओळख मिळायला लागलेली आहे. त्यामध्ये तिने वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये आपलं सौंदर्य खुलवलं आहे. हेमलता माने देखील या चित्रपटात छान दिसते. सीमा कदमचा हा पहिला चित्रपट आहे असं वाटत नाही, इतकी ती कम्फर्टपणे या चित्रपटभर वावरलेली आहे. पुष्कर श्रोत्रींनी हा एक स्त्री लंपट किंवा एकाच वेळेला अनेक बायकांशी, स्त्रियांशी मैत्री करू इच्छिणारा असा नायक साकारलेला आहे. संवाद चटपटीत आहेत, पण ते कधी एकूण हा सिनेमाचा मामला किंवा मसाला थोडासा जमलेला आहे. चित्रपटामध्ये गीत संगीत आहे, परंतु चित्रपट कधी एक सामाजिक सांस्कृतिक पातळी ओलांडून थोडासा अश्लीलतेकडे जातोय का अशी शंका येते. सिनेमाची भट्टी जर जमली असती तर हा चित्रपट एक हास्यस्फोटक धमाल बनू शकला असता. विजय पाटकर एक अत्यंत अनुभवी अभिनेता आहे, अष्टपैलू दिग्दर्शक आहे. दीर्घकालीन त्याचा प्रवास आहे, अभ्यास आहे. त्याच्याकडनं यापेक्षा जास्त सकस आणि सरस अशा कलाकृतीची अपेक्षा आहे. ती तो आगामी चित्रपटामध्ये पूर्ण करील अशी आपण अपेक्षा ठेवूया. या चित्रपटाला मी देतो फक्त 2.5 स्टार.